नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जरा वारा येऊद्यामध्ये. आता आपल्यासोबत आहेत आपल्या आवडत्या अभिनेत्री बेला मरमरकर. हो काय मरमरकर करमरकर आहेत त्या. हो हो सॉरी, हा. बेला करमरकर, हा. ज्यांनी मराठी नाटकामध्ये भरपूर कामं केलेली आहेत आणि आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे. आता त्यांची पुढची पाऊलवाट आहे ती चित्रपट, आणि याच वर्षी त्यांनी 3 सुपर डुपर हॉट फिल्म दिलेल्या आहेत. हो हो हो, हॉट हॉट काय. सॉरी सुपर डुपर हिट फिल्म दिलेल्या आहेत. हो झालं तुमचं. जमत नाही अँकरिंग तर करता कशाला. अरे मी करतो अँकरिंग, बघा दाखवतो तुम्हाला. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे चला वारा येऊद्यामध्ये. या आहेत बेला करमरकर मॅडम. ओ. कॅमेरा फॉलो मी. ओ काय 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 फॉलो काय हा मग? अँकर मी आहे ना अँकर. मग मला करू द्या ना अँकरिंग. मग नीट करा ना. हा, तर आता आपल्या समोर येत आहेत बेला करमरकर मॅडम. हॅलो एव्हरीवन, माझ्या सर्व फॅन्स ना आणि माझ्या रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. तर मॅडम हं? मला सांगा, यावर्षी तुम्ही ज्या काही 3 सुपर डुपर हिट फिल्म दिलेल्या आहेत, हं. याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? याचं श्रेय मी 2 व्यक्तींना देईन. एक म्हणजे माझे वडील. हं, माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे. ते खूप मोठे नाटककार होते. त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य नाटकासाठी वाहून घेतलं. लहानपणापासूनच माझ्या वडिलांनी मला ॲक्टिंगचे धडे शिकवले. माझ्या वडिलांचं माझ्यावर खूपच प्रेम होतं. मला त्यांची खूप आठवण येते. ए ए ए पकडलेले आहे. शिमी आऊट झाली. असू दे, आपण परत खेळूया. काय घाबरलो ना मी. बाबा, आज आपण खूप मज्जा केली ना. चला आता खेळ पुरे. आता आपण नाटकाचा डायलॉग बोलूया. हा चला नाटकाची तालीम करूया. बरं का. तू जिजामाता. जिजामाता म्हणजे कोण? जिजामाता म्हणजे शिवाजी महाराजांची आई. शिवाजी महाराजांची आई. हो. हा, आता बोल. शिवबा, शिवबा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करा. हिंदवी स्वराज्याची स्थापना करा. सर्वत्र भगवा फडकलाच पाहिजे. सर्वत्र भगवा फडकलाच पाहिजे. भगवा भगवा सर्वत्र सर्वत्र फडकलाच पाहिजे. हाय शाबाश. हाय शाबाश. एका नाटकासाठी माझ्या वडिलांनी कर्ज घेतलं होतं, पण ते नाटक नाही चाललं. कधी देणार माझे पैसे? तुम्ही नाटकासाठी पैसे मागितले, हं. मी तुम्हाला दिले. हं. आता माझे पैसे परत कधी देणार? आता मी जास्ती दिवस थांबू शकणार नाही. हे बंगल्याचे कागज. बंगला विकणार आणि माझे पैसे वसूल करणार. पण माझ्या मुलीला घेऊन मी कुठे जाणार हो? याचा विचार फायनान्स घ्यायच्या आधी करायचा होता. माझं नाव माहिती आहे? नानजीबाई. खाना व्हेजिटेरियन, काम पूरा नॉन व्हेजिटेरियन. कळलं? नॉन व्हेजिटेरियन. चला निघा. कादर. नाही. माझ्या वडिलांना कर्जाचं ओझं पेलवलं नाही. काही दिवसातच त्यांचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. सॉरी टू हेअर मॅडम. इट्स ओके. मॅडम मला सांगा, यावर्षी तुम्हाला अवॉर्ड नाही मिळाला, याबद्दल तुमचं काय मत आहे? हा फालतू प्रश्न विचारताना तुम्हाला लाज नाही वाटत?
कोकणातला ब्रिज कोसळल्यावर तुमचं काय मत आहे? असं जेव्हा न्यूज वाले विचारतात तसं काय विचारताय? धर्मेंद्र, जाऊ दे हो बघा ना कसे प्रश्न विचारतात मॅडम. जाऊ दे रे. मला असं वाटतं की अवॉर्ड मिळण्यापेक्षा प्रेक्षकांचं मनोरंजन करणं फार महत्वाचं आहे. आणि मला ना एका गोष्टीचा अभिमान आहे की मी ज्या फिल्म्स केल्या आहेत त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे, त्यांना त्या फिल्म्स भावत आहेत. आणि या फिल्मचं श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमला देते. वा 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 मॅडम, खरंच खरंच तुमच्या मनाचा ना खूप मोठेपण आहे हा. मग मॅडम कोणाच्या आहेत? हो मॅडम, आता जर हा मध्ये बोलला ना तर मी नोकरी सोडून निघून जाईन ना. लगेच जा बाबा, लगेच जा. म्हणजे काय, लोकांना चांगला अँकर मिळेल. हा जा, सोडून जा. धर्मेंद्र, ह्याची ना सवयच आहे असे विनोद करायची. सॉरी, तुम्ही प्लीज याच्याकडे लक्ष देऊ नका. हा तुम्ही कंटिन्यू करा. हम्म. मॅडम, मला ना तुमच्या स्ट्रगल बद्दल काहीतरी माहिती द्या ना, मग जेणेकरून ती प्रेक्षकांना पण कळेल. स्ट्रगल. त्यावेळी मी खूप ऑडिशन्स दिल्या, कुठेच काम मिळत नव्हतं. एक क्षण तर असा आला की मला आत्महत्या करावीशी वाटली. काय म्हणता तुम्ही? आणि आत्महत्या? हो, ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. मी आत्महत्या करायला गेले आणि त्याच वेळी मला एका तरुणाने वाचवलं. त्याने मला हॉस्पिटलमध्ये नेलं. काय म्हणता? कोण आहे तो तरुण? त्याचं नाव होतं मिलन. मिलन? मग आता हा मिलन कुठे आहे? म्हशीच्या गोठ्यात. हा? मॅडम ना कसं कळणार तो कुठे आहे ते? नॉनसेन्स. तो मिलन कुठे आहे, काय करतो, मला काहीच माहित नाही. बेशुद्ध असल्यामुळे मला त्याचा चेहराच पाहता आला नाही. आणि तो मला हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेला. पण त्याने नाही पत्र लिहिलं होतं. त्यात त्यानं असं लिहिलं होतं की तुझं आयुष्य अनमोल आहे, त्याला असंच वाया घालवू नकोस. आणि खाली त्याचं नाव लिहिलं होतं, मिलन. ओ, इट्स रिअली इंटरेस्टिंग. मॅडम, मला सांगा, जर मिलन तुमच्या आयुष्यात आला तर तुम्ही त्यांना कसं ओळखाल? ए घनचक्कर, अरे मॅडमनी सगळ्यांसमोर सांगितलं तर कोणी मिलन म्हणून येईल आणि म्हणेल मीच हू बेला का मिलन. हो 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 हो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. आता मला सांगा, तो खरा मिलन तुमच्या आयुष्यात आला तर तुम्ही काय बोलाल त्याला? अहो, काय करणार आहे मी ना सरळ जाऊन त्याच्याबरोबर लग्नच करीन. काय? हो, कारण आज मला त्याच्यामुळेच कळलं की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच मी आज स्ट्रगल करून ह्या पोझिशनवर येऊ शकले. मी तुम्हाला मगाशी ज्या 2 व्यक्ती आहेत म्हटलं होतं ना, त्यातला दुसरा व्यक्ती हाच मिलन. आता आपण पाहिलीत बेला करमरकर यांची लव्ह स्टोरी. मिलन, जर तुम्ही हा कार्यक्रम पाहत असाल तर तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे की बेला मॅडमना नक्की भेटा. त्या तुमची आवर्जून वाट पाहत आहेत. हो, आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं आम्ही जाहीर करतो, कारण बेला मॅडमना अजिबात वेळ नाहीये. पुन्हा भेटूया याच वेळी, याच दिवशी, याच माणसासोबत. सहन करा याला. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. बाय बाय. आता तुम्ही पाहिलं असेलच माझी मुलगी बेला इंटरव्ह्यूमध्ये काय बोलली ते. आता पुढे काय होते कोणास ठाऊक. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. रोजी, ला ला ला. ए रोजी. हा तर श्रीमंत काकींचा आवाज आहे. पण तिला मरून तर 5 वर्ष झाली. हो, झाली मला वर जाऊन 5 वर्ष. पण आता मी तुला सोडणार नाहीये. नाही. आम्ही तुम्हाके मारबो. तू धर्मेंद्र नाही, शेवंता काकी. आम्ही तुम्हाके मारबो. मी तुला सोडणार नाही. शेवंत काकी, मला माफ कर.
मी ना पप्पांना बोलली होती तिला त्रास देऊ नका म्हणून, जमिनीचा अर्धा हिस्सा तिला देऊन टाका. पण पप्पानी माझं ऐकलं नाही ग. मला माफ कर. ते मला काय माहित नाही. तुम्ही मला दगा दिला, आता मी तुम्हाला ढगात पोचवणार. आम्ही तुम्हाला मारबो. लक, 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 लक. बेला मॅडम, नाही सोडणार. बेला मॅडम, नाही सोडणार. धर्मेंद्र, धर्मेंद्र, बेला मॅडम वाचवा. बेला मॅडम, आम्ही तुम्हाला मारबो. नाही सोडणार तुला. लक, 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 लक. धर्मेंद्र, पिक्चर मधून बाहेर ये. अरे बेला मॅडम, अं? तुम्ही इथे काय करताय? अजून झोपला नाही तुम्ही? हा? आणि रोजी आणि डॉली काय करताय तिथे? काय का अरे ती घाबरलीये तुला. मला? हो. आणि काय ग, तू पण ना रोजीताई धर्मेंद्रला घाबरलीस. मग? अहो मॅडम, घाबरणार नाही तर काय करणार? अगोदरच जीव गेलाय माझा. मॅडम याला नोकरीतून काढून टाका. ए रोजी, तू काय मला नोकरीवरनं काढणार का? हा? मेहनतीनं काम करतो मी. हा. अरे जेवढा तुझा पगार नाही ना तेवढा बामाचा खर्च होतो, माहितीये का? गप्पा बस. जाऊ दे धर्मेंद्र, तू जाऊन झोप आता. हा. आणि हो, झोपेच्या गोळ्या घेऊन झोप, नाही तर परत उठायचंस. ए डॉली चोमडे, मला शिकवू नकोस, माझं मी बघून घेईन. मॅडम तुम्ही बोलताय ना म्हणून जातो मी. हा? चला येतो मी. गुड नाईट. गुड नाईट. बेला मॅडम, तुम्ही मला नोकरीवर ठेवून फार उपकार केले. अगं, आज 5 वर्ष होतील मला तुमच्याकडे काम करून. पण मॅडम, तो धर्मेंद्र आहे ना, त्याने माझं जीणं हराम करून टाकलंय. रोजीताई, अगं तुला ठाऊक आहे ना त्याचा प्रॉब्लेम. थोडंसं ऍडजस्ट कर. तुला माहित तर आहे, झोपण्याआधी तो जी फिल्म बघतो त्या फिल्मचे कॅरेक्टर्स झोपेत असताना त्याच्या अंगात घुसतात आणि आमची वाट लावतात. अगं. पण बेला मॅडम, हं? तुमच्या आवाजात जादू आहे. हा हो, तुमचा आवाज ऐकला ना तरच ते कॅरेक्टर त्याच्यातून बाहेर येतात. हो, नाहीतर आम्ही कितीही बडबडलो ना तरी काहीच फरक पडत नाही. अगं नाही ग, तसं काही नाहीये. मी बॉस आहे ना त्याची, म्हणून कदाचित घाबरत असेल मला, इतकंच. बरे चला, झोपते आता मी. मला उद्या सकाळी शूटिंगला जायचंय. ओके, बाय. बाय. बाय मॅडम. बेला मॅडम पण ना आपल्यापेक्षा जास्त त्या धर्मेंद्रावर विश्वास ठेवतात. अगं पण काय करणार, तो सिनियर आहे ना, म्हणून जास्त शाणपणा करतो. अरे हा धर्मेंद्र किती कामं करत असतो बिचारा. चांगला आहे मुलगा. हे बघा, हे बघा, दोघे बघा. जेव्हा बघा त्या ह्यांची मुणकी त्या मोबाईल मध्ये असतात. जाऊ दे. धर्मेंद्र, मोबाईल देतो मला. एक मिनिट. वाह वाह, क्या डायलॉग है. प्यार हमेशा एक बार ही होता है. हाय हाय. मेल्याला एकदाच प्रेम झालं म्हणतो. ए मला आयुष्यात एकदाच प्रेम झालेलं ग, एकदाच. मग काय झालं? मग काय, तुला माहितीये, मी प्रेम सक्सेसफुल करायचं ठरवलं. आणि मग प्रेम सक्सेसफुल करायला लग्न करावं लागतं. आणि लग्न करायला पैसा लागतो. मग पैसा कमवायला मी मुंबईत आलो, इथे बनायला मोठा सुपरस्टार. आणि हातात आलं भरलेलं वांग आणि पगार मिळतो 7,000. ए पण अजूनही मानली नाही मी हार, कारण मी आहे कलाकार शानदार. हो आहेच ना. त्या रात्रीच तुझी ऍक्टिंग पाहिली. कधी? कोणता पिक्चर बघितलास रे? अगं काही नाही ग, रात्री पिक्चर पाहिला असेल भूताचा, म्हणून अंगात भूत आलं. आणि तुला माहितीये काय, मॅडम आल्या म्हणून बरं झालं, नाही तर माझी तर ओ माय गॉड गेली असती मी. ए ओ माय गॉड, तोंडाला येईल ते बोलू नकोस. ए गप्पा बस. मी त्या रात्री फक्त झोपलेलो. अच्छा, हे ताई, आपण आहे ना या धर्मेंद्रचे कारनामे शूट करूया आणि याला दाखवूया, मग पटेल त्याला. ए डॉली, तुला काही कामधंदा नाही? परफेक्ट बोलली. हिला काहीच कामधंदे नाहीयेत. हिला काय, तुला पण नाहीये. ए दिवसभर इथे बसून असता. चला कामाला लागा, मला पण जेवण बनवायचंय. ए, नॉनसेन्स. जेवण काय बनवणार आहे आज? काय स्पेशल? स्पेशल डिश बनवणार आहे आज मी. काय काय? आजची स्पेशल डिश आहे पनीर कुर्मा, हा. मकई की रोटी वाव. और सरसों का साग. वाव. जेवायचंय तुम्हाला, जेवायचंय अं? हो. खाणार तुम्ही? हाय, पण तुमच्यासाठी नाही बनवलंय मी. मग? मी आणि बेला मॅडम खाणार आहे.
ए चल. ए नॉनसेन्स, मारू नका मला. अरे तुमच्यासाठी पण बनवलंय. काय तुमच्यासाठी एक नवीन एक्सपेरिमेंट आहे. ओ, हा, तुमच्यासाठी नवीन एक्सपेरिमेंट काय माहितीये? काय हा, लसणाची चटणी, हं? कारल्याची डाळ आणि आणि अळूचं फतफद. मेल्या नेहमी बघावं तो आपल्यावरच एक्सपेरिमेंट करतो. बघ ना. अगं त्याचं काय माहितीये का? अगं सायंटिस्टनी प्रूव्ह केलंय ना हे. एक्सपेरिमेंट नेहमी पाली आणि घुशींवरच करायचं असतं. ए ताई, हा तुला घुस बोलला. ए घुस मला बोलला असेल पण तुला पाल बोलला. तुम्हाला काय बोललास? अगं मस्करी केली ग. तुम्हाला पण जेवायला देणार आहे मी, घाबरू नका. पण आधी काम करा. हे बघ, टेन्शन घेऊ नका. तुम्ही सुद्धा आज माझ्यावरच जेवा. हा. कळलं काय? हं, चालेल. हम्म. अरे फोन वाजतोय तुझा. बेला मॅडम. हा हॅलो मॅडम, बोला. हा अच्छा, असं आहे का? ओके ओके, हा टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. हा आय एम देअर मॅडम. ओके 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 बाय. काय झालं? बेला मॅडम रात्री उशिरा येणार आहेत. अरे पण मग जेवणाचं काय? जेवणाचं, तिला जेवणाचीच काळजी लागली. मिळणार, सगळ्यांना जेवायला मिळणार. हं. आता कोण आलंय? जेवण आलं वाटतं. धर्मेंद्र. मारते काय? मी मॅनेजर आहे ना, घाबरू नका. मी दार उघडतो, तुम्ही तुमच्या कामाला लागा. नॉनसेन्स. कोण आलाय आता? काय? अरे हा कोणाला इकडे? कोणी आहे का घरात? आंधळे आहात का तुम्ही? दिसत नाही का तुम्हाला? अहो मी आहे ना तुमच्या समोर उभा. हा कोण आपण? बाय द वे, तू कोण? काय माणूस आहे हा? याला मी आवाज करतोय आणि हा मला तू डायरेक्ट बोलतोस? ओके रिलॅक्स, चिल चिल मॅन चिल. ओके चिल चिल. कोण आपण? हा आता कसं? मी या घरचा मॅनेजर धर्मेंद्र. मॅनेजर. हा यू सेम्स टू बी लाईक नोकर. अरे हा असं का आत घुसतोय? हे धर्मेंद्र, हे धर्मेंद्र, हा बाहेर आहे काय? हे मी विसरलो, तुम्ही मेलो ते. हे, अरे थांबव 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 त्याला, थांबव थांबव थांबव. चल. काश मैं जिंदा होता. वेल मग बाकीचे नोकर कुठे आहेत? बाकीचे नोकर? ते नोकर वगैरे जाऊ दे. तू कोण आहेस ते सांग. मी हा मी या घरचा मालक. या घरची पहिली आणि शेवटची मालकीण आमची बेला मॅडम आहे. कळलं ना? नॉनसेन्स. कोण आलंय रे धर्मेंद्र? हा बघ ना, स्वतःला या घरचा मालक बोलतोय. मालक? मग कोण आले रे धर्मेंद्र? तुला काय आता रिपीट टेलिकास्ट दाखवू? एक्सक्यूज मी आहे ना इकडे. हं? मी समजवतो. हं? वेल मी अरे काय चाललंय हे? हं? काय चाललंय काय? आणि तू काय बघतेस त्याच्याकडे अशी बघू नकोस. तो तुझा मालक कधी होईल तुलाच कळणार नाही. एक मिनिट. हं? मी बोलतो. ओके. म्हणजे काय माहितीये, मी प्रवासातून आता खूप थकून आलोय. खूप हा. गरमी आहे ना बाहेर. हो. त्यामुळे तहान लागली. वेल मला ड्रिंक्स वगैरे नकोय, हं? पण एखादं सरबत वगैरे. नाही सरबत वगैरे काय मिळणार नाही. हं. घरात फक्त गोमूत्र आहे. चालेल? आणि काय रे, तू कोण आहेस? कोण? मी हा. मी मिला. अरे बापरे, आता बेलाचं मिलन. हो, तोच मिलन. ज्या मिलन बद्दल तुझ्या बेला मॅडमनी टीव्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, तोच मी, बेलाचा मिला. अय्या किती आनंदाची बातमी आहे.
मॅडमला त्यांचा मिलन मिळाला. येस. तू कन्फर्म काय करतेस हा? तुझंच इथे कन्फर्म नाहीये. मॅडम कन्फर्म करतील काय ते. आणि ए संदिग्ध मिलन, मॅडम अजून आलेल्या नाहीयेत. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. मग माझी बेला येईपर्यंत मी इथेच बसतो. नाही नाही, इथे बसून चालणार नाही. हे का हॉटेल आहे का इथे बसून खायला? चला निघा इथनं, निघा. एक्सक्यूज मी, येस यू एक्सक्यूज, निघा. एक्सक्यूज मी. ओके यू आर एक्सक्यूज. ये चाल चाल निघ. व्हेरी गुड धर्मेंद्र. ए काय काय माझी बॅग राहिली आहे. अरे मग उचल तुझी बॅग. ही घे तुझी बॅग. चाल निघ. चल ए अरे, गपचूप ऐक ना. चल. ऐक रे. हकल चल, हकल घाल घाल लात घाल, हकल हकल. हा, माझ्या बेलाला चांगला मॅनेजर मिळालाय. कास्ट में जिंदा होता. कुठून कुठून येतात काय माहित. नॉनसेन्स. काय रे, घरी आलेल्या पाहुण्यांना असं हकलवतात काय? ए तुम्हाला शिकवू नकोस. माझं मी बघून घेईन. हा? माझं मी बघून घेईन काय? थांब, आता तुझं नाव ना मॅडमलाच सांगते. बेला मॅडमना माझं नाव माहितीये. हा? चला निघा कामाला. आय एम द मॅनेजर. नॉनसेन्स. जानू, हा एक सांगू? बोल बेबी बोल. रॉक अँड रोल. जानू, हा तुला तर माहीतच आहे, काय? आपण आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम आजवर या जगापासून लपवून ठेवलं. हो बेबी. हो ना? येस. पण जानू, हा आता आपल्याला ते लपवता नाही येणार. का बेबी का? जानू, हा मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. काय? हा? काय झालं रोजीताई? तुम्ही आई होणार आहात? काय झालं? अगं नाही नाही रोजीताई, मी आणि धर्मेंद्र एका सीनची प्रॅक्टिस करत होतो. ओह माय गॉड. तू पण ना रोजीताई? मॅडम हं? काय सीन केला तो तुम्ही. एकदम परफेक्ट, एकदम झकास. थँक्यू. फक्त या सीन मध्ये थोडं लाजणं आलं असतं ना तुमचं तर अजून जरा मजा आली असती. अच्छा अच्छा. हा. हो हो, नक्कीच. चला मग करूया आता. अरे नाही, आता नको काही. हा? तू जा आता, झोप. बरोबर. तुमचा मूड नसेल ना हिचा थोबाड बघितल्यावर. अरे काय नाही, आलोच मी. उचलते. ए प्लेट पाडली, सुचलणार कोण? तू उचल आता. मूर्ख. सगळी बिस्किट वाया घालवली. नॉनसेन्स. शट अप. वेडाच आहे. मॅडम, हं? मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल ना. मॅडम, आज ना मिलन आला होता. मिलन? अगं पण हे कसं शक्य आहे? शक्य झालंय मॅडम. त्यांनी तुमचा इंटरव्ह्यू पाहिला आणि त्याला जाणवलं की तुम्ही त्याची वाट बघत आहात म्हणून, आणि तो तुम्हाला भेटायला आलाय. अगं मग रोजीताई आत्ता कुठे आहे तो? काय सांगू, तुमचा आवडता मॅनेजर आहे ना धर्मेंद्र, त्यांनी हक्कललं त्याला. काय? पण का? म्हणे बेला मॅडम ठरवतील हा मिलन आहे की नाही. हं? पण मी त्याला बोलले, आज बेला मॅडम नाहीयेत पण उद्या नक्की आहे. हा, मग आता? मग आता काय, उद्या येईल तो. बेला मॅडम, आता तुमच्या स्वप्नातला राजकुमार तुमच्या भेटीसाठी आलाय मॅडम. त्याला जवळ करा मॅडम, त्याला जवळ करा. खरंच मॅडम, जवळ करा. मला वाटलंच होतं, हा इंटरव्ह्यू बघून मिलन नक्कीच येणार. अरे हा तर मिलन सकाळी आला होता, पण एवढ्या रात्री इथे काय करतोय? ए अरे कोणीतरी पकडा त्याला, पकडा. ए ए काय बाहेर आलोस तो, पण फ्रेम मेकरने काच लावला ना, काच. अचानक लाईट कशी आली? जब मैं छोटा बच्चा था बड़ी शरारत करता था. मिस्टर राजार्यन आप यहाँ? कोण रे राजार्यन? ऐश. आओ नाही नाही नाही, मी राजार्यन नाही, मी मिलन. दुपारी नव्हतो का आलेलो? आठवलं? Shut up, मिस्टर राजार्यन. आप शायद भूल गए कि मैं गुरुकुल का प्रिंसिपल हूँ. मैं आपको धक्के मार के यहाँ से बाहर निकाल सकता हूँ. या बंगल्याचं नाव गुरुकुल आहे?
आपण या बंगल्याचं नाव तर घरकुल आहे ना, मी वाचलं तिकडे. शराब फूल, ठंडा ठंडा कूल कूल. डर्मिकुल. शराब क्यों आए हो यहाँ? मला बेलाला भेटायचंय. उफ, मिस्टर आचार्यन, मेरी बेटी ने आत्महत्या कर ली. काय? यस. आत्महत्या? हो. अशी कशी करू शकते ती आत्महत्या? अहो, काही दिवसापूर्वी तिने टीव्हीवर इंटरव्ह्यू दिला होता माझ्याबद्दल. चला वारा येऊ द्या कार्यक्रमामध्ये. वार आला आणि ती उडून गेली. हा? ए, दारू प्यायलास काय? शराब. अरे धर्मेंद्र काय चाललंय? उफ, मिस ब्रिगेन्जा, आप यहाँ? ब्रिगेन्झा? ब्रिगेन्झा? म्हणजे तुम्ही ख्रिश्चन आहात? शराब. राज आर्यन, आपको पता नहीं, यहाँ सामने एक गर्ल्स हॉस्टल है. ये वहाँ के प्रिंसिपल है, मिस ब्रिगेन्जा. समोर गर्ल्स हॉस्टेल आहे? मग मला कसं नाही दिसलं? राज आर्यन, एक तो आपकी वजह से मेरी बेटी ऊपर चली गई, और अब आपकी नजर उस गर्ल्स हॉस्टल पर है. नॉनसेंस. ए काय झालं? कसली गडबड करताय? उफ, मेरी बेटी, तुम ऊपर से नीचे कैसे चली आई? धर्मेंद्र गप्प बस. हा बॉलिवूडच्या सुपरस्टारला तू धर्मेंद्र बोललीस. शिट. ए हा भाऊ कोण आहे? भाऊ. माझी बोट ही डायरेक्ट भाऊच्या धक्क्याला लावली. अगं मी भाऊ नाही, मी मिलन. हो मॅडम, हा मगाशी मी तुम्हाला बोलली होती ना, हा तोच तुमचा मिलन. हा, मिस ब्रिगेन्झाच्या बोलल्या होत्या ना, तोच मी मिलन. शट अप मिस्टर राज आर्यन, वायलिन बजा के भीक मांगो. आई. मी व्हायलिन नाही, मी तबला चांगला वाजवतो. दाखवू? डॉली. अगं धर्मेंद्रचा तो नेहमीचा प्रॉब्लेम आहे ना, तो सुरू झालाय. आणि आता तर तो माझे ऐकत नाहीये. त्यामुळे प्लीज डॉली, तू त्याला आत घेऊन जाशील? हो मॅडम. सर चला. ही कोण आहे? सर मी डॉली. हा? डॉली पिऊन. हो, डॉली पिऊन. मग तू झिंगत का नाहीस? तसं नाही सर, कॉलेजची पिऊन. हो, पण आमच्या कॉलेजमध्ये सगळे जेंट्सच पिऊन असतात. ते जाऊ द्या सर, हा? तुम्हाला अर्जंट कॉलेजच्या ट्रस्टीने बोलावलंय. उफ, ट्रस्टीने बोलवलंय हो. म्हणजे जायलाच पाहिजे. हम्म. पण मिस्टर राज आर्यन, तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही माझ्या मुलीला पटवायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला पोकळ बांबूचे फटके देईन, कळलं? नाही करणार सर. चला. ओके, चला. एक्सक्यूज मी. येस. तू खरं बोलतोस? तूच मिलन आहेस? हो बेला. हो, पण मग तू एवढ्या रात्री का आलास? अगं खरं तर दुपारीच आलो होतो, पण तुझ्या या नोकरामुळे मला बाहेर जावं लागलं. त्याने हाकललं मला. बेला, हा? तुला आठवतंय ना, 7 वर्षापूर्वी मी तुला वाचवलेलं होतं? आठवतंय? 7 वर्षापूर्वी? ती घटना 7 वर्षांपूर्वी घडलेली, आणि हे याला माहितीये. म्हणजे हाच मिलन आहे. मिलन. बोल ना बेला, बोल ना. नाही मिलन, एक सांगू का? अगं एक काय 1000 सांग. माझे कान तरसले तुझं बोलणं ऐकण्यासाठी. हो. ऍक्च्युली खूप रात्र झालीये आणि उद्या मला शूटिंगला जायचंय. मग मी येऊ का शूटला? नाही, नको. नाही. अरे तू हवं तर आज रात्री इथेच थांब. आपण उद्या सकाळी बोलूया. ओके? नो प्रॉब्लेम बेला. ए बेला, बेला बेटा, असं कोणी कोणाला घरात घेतं का? काय सांगायचं या मुलीला? मी सांगतो, ही मुलगी आहे ना, तिच्या आईवर गेली. आधी मुलगी आईवर गेली, मग मुलीच्या आईवर गेली. हो, मी वर आल्यापासून शोधतोय, लपून बसलं कुठे मिळत नाही. ए बेला, ओके. रोजीताई, तू यांना गेस्ट रूम दाखवशील? हो मॅडम, हं. चला या. हो, येतो. बेला, हं? गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. हो सर, मी निघालेच आहे. मी ऑन द वेच आहे. मला माहिती आहे थोडं उशीर झालाय, पण
रिअली सॉरी सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो खरंच सॉरी, पण मी पोहोचते, मी वेळेत पोहोचते सेटवर. ठीक आहे, बाय 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 सर. मॅडम मॅडम चहा तरी घेऊन जा ना. अगं खरंच नको, मला फार उशीर झाला, मला निघायला हवं. बाय. ताई. हा? मिलन कुठे? साहेब ना ते हं? गार्डन मध्ये एक्सरसाइज करत असतील बहुतेक. मी आता शूटिंगला जाते, हं? सो जाता जाता भेटते मी त्याला. ठीक आहे, बाय. बाय. बेला मॅडम, हा, मी काय म्हणते, तो जो माणूस स्वतःला मिलन म्हणवतोय तो खरा आहे ना? तुम्हाला काय वाटतंय? हो म्हणजे खरं असेल बहुतेक, कारण अगं त्याने ती घटना तेव्हा घडली ना, ती एकदम बरोबर सांगितलीये. ते सोड. बरं ताई, हा? आपला धर्मेंद्र तो बरा आहे ना आता? त्याला काय झालंय मेल्याला? झोपला असेल रोजच्या सारखा. बरं ताई ऐक, हा? मिलनची चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था कर. हं. ओके, बर. मी निघते. बाय बाय. बाय. बाबा बाय. बाय बेटा. कमाल आहे बेटा, बाय बोलली नाही, बाय नगेतच निघून गेली. 150, 151, 152, 153, 154, 155. गुड मॉर्निंग मिलन. अरे वेला, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. काय करतोस? अगं लहानपणापासूनच आई वडिलांनी असे संस्कार दिलेत. सकाळ सकाळ उठून व्यायाम करायचा, म्हणून ते करत होतो. वा. एनिवेज आता तू हा? आलीच आहेस तर थोडा वेळ गप्पा गोष्टी करूया. ओके. हो मिलन, हा. मी जरा स्पष्टच बोलते. बोल ना. खरं तर मला क्लिअर करायचंय. क्लिअर करायचं. हो, तू काय? खरंच मिलन आहेस की नाही? मला मला खरं खरं सांग, एक्झॅक्टली त्या रात्री तू काय पाहिलंस? मला वाटलं होतंच की तू हा प्रश्न मला नक्की विचारणार. हं? मग ऐक त्याचं उत्तर. बेला, तुला आठवत असेल, आय डोंट नो, पण मी तुला सांगतो. ती अमावस्येची रात्र होती. हं. सगळीकडे नुसता अंधार होता. तू सफेद कलरचा ड्रेस घातला होतास. कोणाबरोबर तरी मोबाईलवर तू बोलत होतीस, ढसा ढसा रडत होतीस. एका क्षणी तो मोबाईल तू कट केलास आणि तशीच नदीच्या दिशेने चालू लागलीस. त्यावेळेला हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो. हं. काही क्षणानंतर तू बुडू लागलीस. मी घाबरलो. अगं कसलाही विचार न करता मी तुझ्या मागे आलो आणि डायरेक्ट नदीत उडी मारली आणि ह्या हाताने तुला वाचवलं. त्यावेळी तुला माझा मोबाईल मिळाला का? तीच एक छोटी चूक झाली. म्हणजे? अगं त्यावेळेला मला तू महत्वाची वाटलीस मोबाईलपेक्षा, त्यामुळे तुझ्या गोष्टी नाही शोधू शकलो मी सरळ तुला PK हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हं. आणि अचानक माझ्या मोबाईलवर फोन आला. समोर कोणतरी माझ्या ओळखीचंच होतं आणि त्यांनी मला सांगितलं, अरे लवकर ये मिलन, अरे तुझे बाबा शेवटचा श्वास घेत आहेत. मी कसलाही विचार नाही केला, कारण मला माझ्या आयुष्यामध्ये माझी आई आणि वडील खूप महत्वाचे होते. बेला, मी तुला तसंच सोडलं हॉस्पिटलमध्ये, पण जाता जाता एक गोष्ट केली. तुझ्या नावाची एक चिठ्ठी तिकडे ठेवली. हॉस्पिटलमध्ये पोचलो तर माझे बाबा गेलेले होते. इट्स ओके. इट्स ओके मिलन. या आय एम ओके. थँक्यू मिलन. मी आज संध्याकाळी शूटिंगवरून लवकर घरी येते, चालेल? तू आलीस तर बरं होईल. मी तुझी आतुरतेने वाट बघीन. ओके चल, मी आता निघते. बरं. बाय. बाय.